हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आजपासून आपण तुमच्या येणाऱ्या झेडपी एक्झामसाठी प्रिपरेशन स्टार्ट करत आहोत. तर या व्हिडिओत आपण फार्मसी ऑफिसर या पदासाठीचे मोस्ट इम्पॉर्टंट टेक्निकल क्वेश्चन्स पाहणार आहोत. मी तुमच्यासाठी एक टेस्ट सिरीज पण तयार केले, ज्यात तुमच्या पेपर पॅटर्नप्रमाणे क्वेश्चन्स असणार आहेत. म्हणजे नॉन टेक्निकल अँड टेक्निकल दोन्ही क्वेश्चन्स यात इन्क्लुडेड आहेत. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. द स्वीटनिंग एजंट कॉमनली यूज्ड इन च्युएबल टॅबलेट फॉर्म्युला इज सुक्रोज, cyclamate sodium, saccharin sodium, mannitol. The sweetening agent commonly used in chewable tablet formula. And the correct answer is mannitol. Option D, mannitol. Next question. Question number 2. Subcoating is given to the tablets to increase the bulk, to avoid the deterioration due to microbial attack, to prevent the solubility in acidic media, to avoid stickiness. Subcoating is given to the tablets. तर सब कोटिंग कशासाठी देतात टॅबलेटला? तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए, टू इन्क्रीज द बल्क. सब कोटिंग इज गिवन टू द टॅबलेट्स टू इन्क्रीज द बल्क. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. द pH ऑफ फार्मास्युटिकल बफर सोल्युशन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय pH पार्टिशन थेअरी, नॉइज व्हाइटनी लॉ, हेंडरसन हेसलबॅक इक्वेशन, मायकेलिस मेंटेन इक्वेशन. द pH ऑफ फार्मास्युटिकल बफर सोल्युशन. तर फार्मास्युटिकल बफर सोल्युशनचा pH कॅल्क्युलेट कशाने करतात? तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, हेंडरसन हेसलबॅक इक्वेशन. ठीक आहे. रेट ऑफ ड्रग डिसोल्युशन कशाने कॅल्क्युलेट करतात? तर यासाठी नॉइज व्हाइटनी लॉ असतो. रेट ऑफ ड्रग डिसोल्युशन इज कॅल्क्युलेटेड बाय नॉइज व्हाइटनी लॉ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया इज कॉन्स्टिट्यूटेड बाय Central government, state government, parliament, legislative assembly. The Pharmacy Council of India is constituted by, and the correct answer is option A, central government. Question number 5. Poorly manufactured tablets may have small pinholes on the surface. This phenomenon is known as peaking, mottling, leaking, cracking, and the correct answer is option A, peaking. Poorly manufactured tablet may have small pinholes on the surface. This is called peaking. Mottling कशाला बोलतात? मॉटलिंग तर अनइक्वल कलर डिस्ट्रीब्यूशन इज कॉल्ड मॉटलिंग. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6. अमंग द फॉलोइंग प्रिपरेशन्स विच वन विल बी द मोस्ट इरिटेटिंग टू द आय? प्युरिफाइड वॉटर, 0.7% NaCl सोल्यूशन, 0.9% NaCl सोल्यूशन, 1% NaCl सोल्यूशन. मोस्ट इरिटेटिंग टू द आय. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, प्युरिफाइड वॉटर इज मोस्ट इरिटेटिंग टू द आय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. बबल पॉइंट टेस्ट इज डन टू डिटरमाइन. बबल पॉइंट टेस्ट इज डन टू डिटरमाइन द सरफेस टेंशन ऑफ द लिक्विड इन कैपिलरी ट्यूब्स, द विस्कोसिटी ऑफ द लिक्विड इन एम्पूल्स, द pH ऑफ 1% सोल्यूशन, द वॉल्यूम ऑफ अ सोल्यूशन स्टोर्ड इन अ स्पेसिफिक कंटेनर. बबल पॉइंट टेस्ट कशासाठी यूज करतात? बबल पॉइंट टेस्ट. तर बबल पॉइंट टेस्ट इज डन टू डिटरमाइन द सरफेस टेंशन ऑफ द लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब्स. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. ॲज पर GMP परमिटेड लिमिट फॉर सॉलिड कंटेंट्स इन वॉटर फॉर इंजेक्शन्स इज 100 ppm, 1 ppm, 0.1 ppm, 10 ppm. As per GMP permitted limit for solid contents in water for injections. And the correct answer is option D, 10 ppm, 10 parts per millions. Question number 9. License for wholesale of drugs specified in Schedule C and C1 is issued in form 20A, 20B, 21B, 22A. License for wholesale of drugs specified in Schedule C and C1. तर शेड्यूल सी अँड C1च्या होलसेल लायसन्ससाठी कोणत्या फॉर्मची गरज असते? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, 21B. लक्षात ठेवायचे बी इज फॉर होलसेल. जेव्हा होलसेल येईल तेव्हा तुम्हाला ऑप्शनमध्ये बी हे बघायचं आहे. अँड शेड्यूल सी अँड C1साठी 21 हे लक्षात ठेवायचे, आणि अदर दॅन C1साठी 20 आणि होलसेलसाठी बी. 20A कशासाठी असतो? तर ड्रग स्पेसिफाईड इन अदर दॅन CC1 रिटेल रेस्ट्रिक्टेड. ए हा रेस्ट्रिक्टेडसाठी असतो.
ए इज फॉर रेस्ट्रिक्टेड ड्रग. 20B कशासाठी असतो? 20B हा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. इन कॅप्सूल्स रोटोफिल इज यूज फॉर फिलिंग पावडर्स, पॅलेट्स, लिक्विड्स, करोसिव्ह लिक्विड्स. रोटोफिल इज यूज फॉर फिलिंग pellets. Option B will be your correct answer. Rotofill is used for filling pellets. ठीक है. Question number 11. Which of the following commonly available large volume dextrose solution for intravenous use is isotonic? 2.5%, 5%, 10%, 20%. Which of the following commonly available large volume dextrose solution for intravenous use is isotonic? तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी 5% weight by volume. 5% weight by volume dextrose solution for intravenous use is isotonic. Okay. Which is ideal combination for testing solubility of an enteric coated capsule in alkaline medium? Sodium bicarbonate plus potassium hydroxide plus pepsin, sodium bicarbonate plus sodium toroglycolate plus papain, sodium bicarbonate plus pancreatine plus sodium toroglycolate, sodium bicarbonate plus bilirubin. आयडियल कॉम्बिनेशन फॉर टेस्टिंग सॉल्युबिलिटी. इंटेरिक कोटेड कॅप्सूलची सॉल्युबिलिटी टेस्ट करण्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन वापरतात? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी सोडियम बायकार्बोनेट पॅनक्रियाटिन प्लस सोडियम टोरोग्लायकोकोलेट. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ए सुडो अल्कलॉइड? कॅफेन, इफेड्रिन, मॉर्फिन, कोडेन. सुडो अल्कलॉइड. Pseudo alkaloid is caffeine. Option A. Caffeine is a pseudo alkaloid. ठीक है. Question number 14. Which vitamin contains steroidal structure? कोणतं विटॅमिन आहे ज्यात स्टेरॉइडल स्ट्रक्चर आहे? विटॅमिन ई, विटॅमिन ए, विटॅमिन डी, नन ऑफ दी अबव. विटॅमिन कंटेन स्टेरॉइडल स्ट्रक्चर. Vitamin D contains steroidal structure. Option C will be your correct answer. Next question number 15. Morphine is present in Atropa belladonna, Papaver somniferum, Ricinus communis, Solanum nigrum. Morphine is present in. Morphine कशात प्रेझेंट असते? तर morphine is present in Papaver somniferum. Option B will be your correct answer. Okay, next question number 16. Imitin, an alkaloid of Ipecacuanha, act as anti-malarial, anti-diarrheal, antiseptic, amebicide. Imitin act as amebicide. Option D, amebicide. ठीक है. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 17. Patients with glucose 6-phosphate dehydrogenase deficiency is treated with dapsone. He will suffer from hemolytic anemia, pernicious anemia, diarrhea, none of the above. Patients with glucose 6-phosphate dehydrogenase deficiency is treated with dapsone, then he will suffer from hemolytic anemia. Option A will be your correct answer. Okay. Question number 18. Which one of the following drugs is not a long-acting benzodiazepine? Not a long-acting benzodiazepine. डायजेपॅम, क्लोनाजेपॅम, फ्लुराजेपॅम, मिडाझोलम. कोणता ड्रग हे लॉंग ॲक्टिंग बेन्झोडायझेपाईनमध्ये येत नाही? तर डायजेपॅम इज लॉंग ॲक्टिंग बेन्झोडायझेपाईन, क्लोनाजेपॅम पण लॉंग ॲक्टिंग बेन्झोडायझेपाईन आहे आणि फ्लुराजेपॅम पण आहे. तर मिडाझोलम इज नॉट ए लॉंग ॲक्टिंग बेन्झोडायझेपाईन. ठीक आहे. पुढचा प्रश्न. विच अँटीबायोटिक इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ बोथ ट्युबरकुलोसिस ॲज वेल ॲज लेप्रसी? Which antibiotic is used for the treatment of both tuberculosis as well as leprosy? Isoniazid, rifampicin, clofazimine, ethionamide. लेप्रसी अँड ट्युबरकुलोसिस दोन्हींमध्ये कोणत्या अँटीबायोटिकचा यूज करतात? तर कोणतं अँटीबायोटिक वापरतात? तर रिफाम्पिसिनचा यूज लेप्रसी अँड ट्युबरकुलोसिस दोन्हींमध्ये करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऑल द फॉलोइंग आर स्टिम्युलंट पर्गेटिव्ह एक्सेप्ट बिसाकोडिल, कॅस्टर ऑइल, सेना, लिक्विड पॅराफिन.
कोणतं स्टिम्युलंट पर्गेटिव्ह नाही आहे. एक्सेप्ट विचारलेलं आहे, कोणतं एक्सेप्ट विचारलेलं आहे, कोणतं स्टिम्युलंट पर्गेटिव्ह नाही आहे. तर लिक्विड पॅराफिन इज नॉट ए स्टिम्युलंट पर्गेटिव्ह. बिसाकोडिल, कॅस्टर ऑइल अँड सेना आर स्टिम्युलंट पर्गेटिव्स. ठीक आहे. लिक्विड पॅराफिन इज ए स्टूल सॉफ्टनर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. मास्ट सेल स्टेबिलायझर इज साल्बुटामॉल, थिओफायलिन, सोडियम क्रोमोग्लायकेट, ॲट्रोपिन. मास्ट सेल स्टेबिलायझर is sodium chromoglycate. Option C will be your correct answer. Next question number 22. Anticholinergic used as bronchodilator is pilocarpine, ipratropium, prazosin, salbutamol. Anticholinergic कोणता अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे जे ब्रॉन्कोडायलेटर म्हणून यूज करतात. तर ब्रॉन्कोडायलेटर म्हणून इप्राट्रोपियमचा यूज करतात. इप्राट्रोपियम इज ॲन अँटीकोलिनर्जिक ड्रग विच इज यूज ॲज ब्रॉन्कोडायलेटर. अँटीकोलिनर्जिक ड्रगचं क्लासिफिकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर यात 3 टाईप्स येतात. एक तर नॅचरल अल्कलॉइड्स, सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह अँड सिंथेटिक कंपाऊंड्स. ठीक आहे. नॅचरल अल्कलॉइड्समध्ये काय येते, तर त्यात येते ॲट्रॉपिन, हायोसिन और स्कोपोलामाइन. सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्हमध्ये काय येते, तर त्यात येते होमोॲट्रॉपिन, हायोसिन ब्युटाइल ब्रोमाइड, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, थिओट्रोपियम ब्रोमाइड. त्यानंतर येते सिंथेटिक कंपाऊंड. सिंथेटिक कंपाऊंड्समध्ये मायड्रिएटिक्स येतात. मायड्रिएटिक्समध्ये ट्रॉपिकामाइड, सायक्लोपेंटोलेट हे 2 ड्रग आहेत. त्यानंतर येते अँटीपार्किन्सन्स एजंट्स. अँटीपार्किन्सन्स एजंट्समध्ये प्रोसायक्लिडिन, ट्रायहेक्झिलफिनेडिल, बायपेरिडन हे 3 ड्रग येतात. त्यानंतरचा क्लास येतो अँटीसिक्रेटरी अँड अँटीस्पास्मोडिक ड्रग. त्यात येतात 2 टाईप्स, एकतर टर्शरी अमाइन अँड सेकंड क्वाटर्नरी कंपाऊंड. टर्शरी अमाइन्समध्ये येतात डायसायक्लोमाइन, पायरेन्झिपाइन. त्यानंतर क्वाटर्नरी कंपाऊंड्समध्ये येतात प्रोफेन्थेलिन, ग्लायकोपायरोलेट, आयसोप्रोपामाइड, ऑक्सिफिनोनियम हे 4 येतात क्वाटर्नरी कंपाऊंड्समध्ये. ठीक आहे. हे क्लासिफिकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. यातून डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. पिलोकार्पिन हे कोणता ड्रग आहे, तर पिलोकार्पिन इज ए कोलिनर्जिक ड्रग. कोलिनर्जिक ड्रगचे पण 2 टाईप्स येतात, एक डायरेक्टली ॲक्टिंग आणि दुसरा इनडायरेक्टली ॲक्टिंग. त्यात डायरेक्टली ॲक्टिंगमध्ये जे 2 टाईप्स येतात, एक तर येतो इस्टर्स अँड सेकंड इज अल्कलॉइड्स. त्या अल्कलॉइड्समध्ये पिलोकार्पिन, लोबेलिन, निकोटीन हे 3 ड्रग येतात. तर पिलोकार्पिन इज ए डायरेक्टली ॲक्टिंग कोलिनर्जिक अल्कलॉइड्स. ठीक आहे. प्राझोसिन कशात येते, तर प्राझोसिन हे अल्फा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर्समध्ये येते. प्राझोसिन, टेराझोसिन, डॉक्साझोसिन, टॅम्सुलोसिन हे अल्फा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स आहेत. आणि अल्फा 2 सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स कोणते आहेत, अल्फा 2 सिलेक्टिव्ह ब्लॉकर हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. तर योहिम्बिन इज ए अल्फा 2 सिलेक्टिव्ह ब्लॉकर. ठीक आहे. साल्बुटामॉल इज ए ब्रॉन्कोडायलेटर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. म्युकोलाइट्स आर ब्रोमोहेक्झिन, कार्बोसिस्टीन, ॲसिटाइलसिस्टीन, ऑल ऑफ दी अबव. म्युकोलाइट्स आर, तर हे तिन्ही म्युकोलाइट्स आहेत, ब्रोमोहेक्झिन, कार्बोसिस्टीन अँड ॲसिटाइलसिस्टीन. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ब्रोमोहेक्झिन, ॲसिटाइलसिस्टीन, कार्बोसिस्टीन अँड ॲम्ब्रोक्झोल हे 4 म्युकोलाइट्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. ऑल एक्सेप्ट डॅश आर अँटीबायोटिक्स ऑप्टेन फ्रॉम फंगी. पेनिसिलिन, ग्रिसिओफॉल्विन, सेफॅलोस्पोरिन, बॅसिट्रासिन. खालीलपैकी कोणता अँटीबायोटिक आहे जे फंगीपासून मिळत नाही, तर कोणता अँटीबायोटिक फंगीपासून मिळत नाही, तर बॅसिट्रासिन इज नॉट ऑप्टेन फ्रॉम फंगी. ठीक आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. पेनिसिलिन, ग्रिसिओफॉल्विन अँड सेफॅलोस्पोरिन आर ऑप्टेन फ्रॉम फंगी. बॅसिट्रासिन इज ऑप्टेन फ्रॉम बॅक्टेरिया बॅसिलस सबटिलिस. ओके. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 25. सम बॅक्टेरिया डेव्हलप ड्रग रेजिस्टन्स व्हेरी रॅपिडली एक्सेप्ट स्टेपिलोकोकाय, कोलिफॉर्म्स, स्टेप्टोकोकस पायरोजेन्स, ट्युबरक्युलर बेसिली. सम बॅक्टेरिया डेव्हलप ड्रग रेजिस्टन्स व्हेरी रॅपिडली एक्सेप्ट. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, स्ट्रेप्टोकोकस पायरोजेन. ठीक आहे. पुढचा प्रश्न. क्लॅव्हुलॅनिक ॲसिड और सल्बॅक्टम इज यूज्ड इन कॉम्बिनेशन विथ एमॉक्सिसिलिन अगेन्स्ट H इन्फ्लुएन्झा बिकॉज क्लॅव्हुलॅनिक ॲसिड इनिबिट्स बीटा लॅक्टमेज प्रोड्यूस्ड बाय H इन्फ्लुएन्झा. क्लॅव्हुलॅनिक ॲसिड इज ॲसिड रेजिस्टंट अँटीबायोटिक. क्लॅव्हुलॅनिक ॲसिड इज व्हेरी ससेप्टिबल टू H इन्फ्लुएन्झा. नन ऑफ दी अबव. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, क्लॅव्हुलॅनिक ॲसिड इनिबिट्स बीटा लॅक्टमेज प्रोड्यूस्ड बाय H इन्फ्लुएन्झा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27.
सेकंड लाइन अँटीट्युबरक्युलर ड्रग इज स्ट्रेप्टोमायसिन, कॅप्रिओमायसिन, इथाम्ब्युटॉल, रिफाम्पिसिन. सेकंड लाइन अँटीट्युबरक्युलर ड्रग. तर सेकंड लाइन अँटीट्युबरक्युलर ड्रग्समध्ये कोणते ड्रग्स येतात? तर यात कॅप्रिओमायसिन येते. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. स्ट्रेप्टोमायसिन, इथाम्ब्युटॉल आणि रिफाम्पिन हे फर्स्ट लाइन अँटी टी बी ड्रग्स आहेत. ओके. फर्स्ट लाइन अँटी टी बी ड्रग्समध्ये कोणते ड्रग्स येतात? तर यात येतात आयसोनियाझाईड, पायराझिनामाइड, इथाम्ब्युटॉल, रिफाम्पिसिन, स्ट्रेप्टोमायसिन हे सर्व फर्स्ट लाइन अँटी टी बी ड्रग्स आहेत आणि कॅप्रिओमायसिन इज ए सेकंड लाइन अँटी टी बी ड्रग. ओके. क्वेश्चन नंबर 28. ऑल फर्स्ट लाइन टी बी ड्रग आर बॅक्टेरिसाइडल एक्सेप्ट. ऑल फर्स्ट लाइन टी बी ड्रग आर बॅक्टेरिसाइडल एक्सेप्ट. यापैकी कोणतं बॅक्टेरिसाइडल ड्रग नाही आहे? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, इथाम्ब्युटॉल. इथाम्ब्युटॉल इज ए नॉन बॅक्टेरिसाइडल ड्रग. इथाम्ब्युटॉल इज ए नॉन बॅक्टेरिसाइडल ड्रग. INH, rifampicin and pyrazinamide are bactericidal drugs. Okay. Next question. All the following except dash contain imidazole ring. Clotrimazole, iconazole, miconazole, ketoconazole. कोणत्या ड्रगमध्ये इमिडाझोल रिंग नाही आहे? एक्सेप्ट विचारलेलं आहे. कोणत्या ड्रगमध्ये इमिडाझोल रिंग नाही आहे? तर या चारही ड्रग्समध्ये इमिडाझोल रिंग असते, पण काही पुस्तकांमध्ये या क्वेश्चनचा आन्सर केटोकानोझोल असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर यात मलाही थोडं कन्फ्युजन आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इन कंजेस्टिव्ह कार्डियक फेलियर डिजिटॅलिस ग्लायकोसाइड्स आर यूज्ड बिकॉज इट इन्क्रीजेस हार्ट रेट, फोर्स ऑफ मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन, व्हीनस प्रेशर, कार्डियक फिलिंग प्रेशर. In congestive cardiac failure, digitalis glycosides are used because it increases. तर digitalis glycosides का यूज करतात कंजेस्टिव्ह कार्डियक फेलियरमध्ये? बिकॉज इट इन्क्रीजेस फोर्स ऑफ मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ओके. क्वेश्चन नंबर 31. In order to produce characteristic pharmacological action, a drug must always reach high blood levels, absorb from GI tract readily, achieve adequate concentration at the site of action, excreted unchanged in urine. फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करण्यासाठी ए ड्रग मस्ट ऑलवेज achieve adequate concentration at the site of action. In order to produce characteristic pharmacological action, a drug must always achieve adequate concentration at the site of action. ठीक है. क्वेश्चन नंबर 32. हेपेरिन प्रिवेंट्स ब्लड कोएगुलेशन बाय inhibiting thrombin catalyze conversion of fibrinogen to fibrin, precipitate blood calcium, thereby prevent coagulation reaction, inhibiting enzyme reactions, converting ionized calcium by chelation. हेपेरिन प्रिव्हेंट्स ब्लड कोएगुलेशन बाय. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, इनिबिटिंग थ्रोम्बिन कॅटलाइज कन्वर्शन ऑफ फायब्रिनोजेन टू फायब्रिन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 33. विच इज ॲन अँटीमेटाबोलाइट? फ्लोरायुरासिल, नायट्रोजन मस्टर्ड, सायक्लोफॉस्फामाइड, क्लोराम्ब्युसिल. तर अँटी कॅन्सर ड्रगचं क्लासिफिकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. यातूनही बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. विच इज ॲन अँटीमेटाबोलाइट? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, फ्लोरायुरासिल इज ए अँटीमेटाबोलाइट. फ्लोरायुरासिल इज ॲन अँटीमेटाबोलाइट. फ्लोरायुरासिल इज ए पायरिमिडिन अँटागोनिस्ट. आणखी कोणते अँटीमेटाबोलाइट्स आहेत? फ्लोरायुरासिल, मिथोट्रिक्झेट, मर्कॅप्टोप्युरिन, थायोग्वानिन, अझाथिओप्रिन हे सर्व अँटीमेटाबोलाइट्स आहेत. ठीक आहे. नायट्रोजन मस्टर्ड कशात येते? नायट्रोजन मस्टर्ड तर अल्किलेटिंग एजंट. नायट्रोजन मस्टर्ड इज ॲन अल्किलेटिंग एजंट. नायट्रोजन मस्टर्डमध्ये कोणते ड्रग येतात? तर यात येतात सायक्लोफॉस्फामाइड, इसोस्फामाइड, क्लोराम्ब्युसिल, मेलफॅन हे सर्व नायट्रोजन मस्टर्डमध्ये येतात. ठीक आहे. सायक्लोफॉस्फामाइड कशात येते? तर आपण बघितलं नायट्रोजन मस्टर्डमध्ये सायक्लोफॉस्फामाइड आणि क्लोराम्ब्युसिल हे दोन्ही ड्रग नायट्रोजन मस्टर्डमध्ये येतात, अल्किलेटिंग एजंट्समध्ये येतात. ठीक आहे.
विनके अल्कलॉइड्समध्ये कोणते ड्रग येतात विनके अल्कलॉइड्समध्ये? तर विनक्रिस्टिन अँड विनब्लास्टिन हे दोन्ही विनके अल्कलॉइड्समध्ये येतात. अँटीबायोटिक्समध्ये कोणते ड्रग येतात? तर डॉक्सारुबिसिन, डॉनारुबिसिन, ब्लिओमायसिन, मायटोमायसिन सी, ॲक्टिनोमायसिन डी, मिथोझॅन्थ्रोल हे सर्व अँटी कॅन्सर अँटीबायोटिक्समध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातो, कोणतं ड्रग फॉलेट अँटागोनिस्ट आहे? कोणतं अँटी कॅन्सर ड्रग हे फॉलेट अँटागोनिस्ट आहे? तर मिथोट्रिक्झेट हे त्याचं करेक्ट आन्सर येईल. मिथोट्रिक्झेट इज अन फॉलेट अँटागोनिस्ट. मिथोट्रिक्झेट इज ए मोस्ट इम्पॉर्टंट अँटी कॅन्सर ड्रग. यावर खूप प्रश्न विचारले जातात. मिथोट्रिक्झेटवर खूप प्रश्न विचारले जातात. डिहायड्रोफॉलेट रिडक्टेस इनिबिटर आहे. मिथोट्रिक्झेटमध्ये कोणती रिंग प्रेझेंट असते? तर टेरिडिन रिंग इज प्रेझेंट इन मिथोट्रिक्झेट. त्यानंतर कोणते ड्रग आहेत जे मिथोट्रिक्झेट बरोबर कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत? तर ॲस्पिरिन अँड सल्फोनामाइड्स आर कॉन्ट्राइंडिकेटेड विथ मिथोट्रिक्झेट. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न यातून विचारला जातो की कोणत्या ड्रगची मॅक्झिमम अँटीइमेटिक ॲक्टिव्हिटी असते? विच अँटी कॅन्सर ड्रग हॅज ए मॅक्झिमम अँटीइमेटिक ॲक्टिव्हिटी? तर सिस्प्लाटिन हॅज ए मॅक्झिमम अँटीइमेटिक ॲक्टिव्हिटी. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. सिस्प्लाटिन हॅज ए मॅक्झिमम अँटीइमेटिक ॲक्टिव्हिटी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. Selective beta-2 bronchodilator used for the treatment of status asthmaticus is acetylcholine, isoetharin, terbutaline, dirabuterol. Selective beta-2 bronchodilator used for the treatment of status asthmaticus, and the correct answer is option C, terbutaline. Terbutaline is selective beta-2 bronchodilator used for the treatment of status asthmaticus. Okay. Question number 35. Atropa belladonna, atropine, is used prior to administration of a general anesthetic due to. जनरल ॲनेस्थेशियाच्या आधी ॲट्रोपा बेलाडोनाचा यूज का करतात? इनिबिशन ऑफ GIT मोटिलिटी, प्रिव्हेंशन ऑफ मिओसिस, इनिबिशन ऑफ सलायवेशन अँड सिक्रेशन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक, कॉजिंग स्केलेटल मसल रिलॅक्सेशन. ॲट्रोपा बेलाडोना इज यूज प्रियर टू ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ए जनरल ॲनेस्थेशिया ड्यू टू. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, because inhibition of salivation and secretion of respiratory tract. ॲट्रोपा बेलाडोना सलायवेशन अँड सिक्रेशन कमी करते, त्यामुळे जनरल ॲनेस्थेशियाच्या आधी ॲट्रोपा बेलाडोनाचा यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. ड्रग ऑफ चॉईस इन अमिबिक डिसेंट्री इज पेनिसिलिन जी, निंडाझोल, मेट्रोनिडाझोल, टेट्रासाइक्लिन. ड्रग ऑफ चॉईस इन अमिबिक डिसेंट्री. मेट्रोनिडाझोल इज ए ड्रग ऑफ चॉईस इन अमिबिक डिसेंट्री. ठीक आहे. पुढचा प्रश्न. क्लिनिकली यूज्ड युरिकोसुरिक ड्रग इज डायझेपॅम, सल्फिनपायराझोन, फिनाइलब्युटाझोन, फिनिटॉइन. क्लिनिकली यूज्ड युरिकोसुरिक ड्रग. तर युरिकोसुरिक ड्रगचा यूज कोणत्या डिसीजमध्ये करतात? तर तो करतात गाऊटमध्ये. युरिकोसुरिक ड्रगचा यूज गाऊटमध्ये करतात. गाऊटमध्ये दोन प्रकार येतात, एक तर ॲक्यूट गाऊट आणि दुसरा क्रोनिक गाऊट. तर ॲक्यूट गाऊटच्या ट्रीटमेंटसाठी आपण काय यूज करतो? तर कोल्चिसिन अँड एनसेड्स, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. आणि क्रोनिक गाऊटमध्ये काय यूज करतात? तर त्यात दोन टाईपचे ड्रग यूज करतात. एक तर येतात युरिकोसुरिक्स आणि सेकंड सिंथेसिस इनिबिटर. त्यात युरिकोसुरिक्समध्ये कोणते ड्रग येतात? तर त्यात येतात प्रोबेनेसिड आणि सल्फिनपायराझोन. आणि सिंथेसिस इनिबिटरमध्ये काय येते? तर ॲलोप्युरिनॉल. ॲलोप्युरिनॉल इज ए झॅन्थिन ऑक्सिडेज इनिबिटर. सिंथेसिस इनिबिटरमध्ये ॲलोप्युरिनॉल हे ड्रग येते. क्रोनिक गाऊटमध्ये त्याचा यूज करतात. आणि ॲक्यूट गाऊटमध्ये कोल्चिसिन अँड एनसेड्स. ठीक आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे? तर क्लिनिकली यूज युरिकोसुरिक ड्रग. तर कोणता येईल ते? तर ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. सल्फिनपायराझोन इज ए युरिकोसुरिक ड्रग. सल्फिनपायराझोन अँड प्रोबेनेसिड आर युरिकोसुरिक ड्रग. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. द मेटल यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ रूमॅटॉइड आर्थरायटिस इज AG, AU, CU, SB. द मेटल यूज इन द ट्रीटमेंट ऑफ रूमॅटॉइड आर्थरायटिस. तर रूमॅटॉइड आर्थरायटिससाठी काय यूज करतात? तर गोल्डचा यूज करतात. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. AU इज गोल्ड. अँटी रुमॅटॉइड ड्रगचं क्लासिफिकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. यात दोन टाईप्स येतात. एक तर येते डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग, डिमार्ट्स म्हणतो आपण त्याला. त्यात येतात इम्युनोसप्रेसंट, सल्फासॅलाझिन, क्लोरोक्विन, हायड्रोक्सिक्लोरोक्विन, लेफ्लुनामाइड, गोल्ड सॉल्ट, डिपेनिसिलामाइन. हे सर्व डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स आहेत. त्यानंतर सेकंड क्लास येतो बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर. त्यात दोन क्लास येतात, एक तर TNF अल्फा इनिबिटर्स आणि एक
इंट्रालुकिन 1 अँटागोनिस्ट. इंट्रालुकिन 1 अँटागोनिस्टमध्ये काय येते तर त्यात येते अनाकिंद्रा. आणि TNF अल्फा इनिबिटर्समध्ये काय येते तर यात येतात 3 ड्रग, ॲडालिम्युमॅब, इन्फ्लिक्सिमॅब आणि इटानर्सेप्ट. TNF अल्फा इनिबिटर्स आर ॲडालिम्युमॅब, इन्फ्लिक्सिमॅब, इटानर्सेप्ट. आणि IL-1 अँटागोनिस्ट मीन्स इंटरलुकिन 1 अँटागोनिस्टमध्ये ॲनाकिंद्रा हे ड्रग येते. खूप इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन आहे अँटी रुमॅटॉइड ड्रग्सचं. तर आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं हे AU गोल्ड जे आहे ते कोणत्या टाईपमध्ये येते तर हे डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग DMARDsमध्ये येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. द ड्रग व्हेरी इफेक्टिव्ह इन द ट्रीटमेंट ऑफ ॲक्यूट गाउट इज ॲस्पिरिन, ॲसिटामायनोफेन, फिनाइलब्युटाझोन, इंडोमिथासिन. तर मागच्या क्वेश्चनमध्ये आपण हे डिस्कस केले. ॲक्यूट गाउटच्या ट्रीटमेंटसाठी कोणते ड्रग यूज करतात तर यात यूज करतात एनसेड्स अँड कोल्चिसिन. तर ऑप्शनमध्ये काय आहे एनसेड्समधलं इंडोमिथासिन हे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. इंडोमिथासिन इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ॲक्यूट गाउट. आणि क्रोनिक गाउटमध्ये काय यूज करतात प्रोबेनिसिड, सल्फिनपायराझोन अँड ॲलोप्युरिनॉल. Probenecid and sulfenpyrazones are uricosuric drug and allopurinol is a xanthine oxidase inhibitor. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 40. द अँटीट्युबरक्युलर ड्रग इनिबिटिंग RNA सिंथेसिस. कोणते अँटीटीबी ड्रग आहे जे RNA सिंथेसिसला इनिबिट करते. स्ट्रेप्टोमायसिन, इथम्ब्युटॉल, क्लोरामफेनिकॉल, रिफाम्पिसिन. विच अँटीटीबी ड्रग इनिबिट्स RNA सिंथेसिस. तर RNA synthesis is inhibited by rifampicin. Option D will be your correct answer. The anti-TB drug inhibiting RNA synthesis is rifampicin. त्यानंतर मला सांगा कोणत्या अँटी-TB ड्रगचा साइड इफेक्ट ओटोटॉक्झिसिटी आहे. ओटोटॉक्झिसिटी इज अ साइड इफेक्ट ऑफ स्ट्रेप्टोमायसिन. स्ट्रेप्टोमायसिन causes ototoxicity. And ethambutol causes optic neuritis. Optic neuritis is a side effect caused by ethambutol. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओत आपण हे 40 क्वेश्चन डिस्कस केले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड टेक केअर. थँक्यू.